हॅलो माझ्या गोंडस मित्र आणि मैत्रिणींनो. तर जसं मी सगळ्यांना इन्स्टा स्टोरीजमध्ये विचारलं होतं की नेक्स्ट यूट्यूब व्हिडिओ मी कोणता आणू, तर बरेच सजेशन्स आले की कुकिंग व्हिडिओ आणावा. आणि मलाही खूप दिवसांपासून काहीतरी वेगळं जे मी कधीच बनवलेलं नाही आहे असं बनवण्याची इच्छा होती. आणि मेन तर मला स्वीट खाण्याची खूप इच्छा होती, म्हणून मग मी डिसाईड केलं आज मी काहीतरी स्वीट बनवणार आहे. थोडंफार घरामध्ये ट्रेजर हंट केलं तेव्हा मला हे पायनॅपल सापडलं. सो मी विचार केला आता याचं काहीतरी आपण स्वीट डिश बनवूया. तसं तर मी खूप काही बघितलं की आपण याचं मिल्कशेक बनवू शकतो, पायनॅपल मिल्कशेक किंवा स्मूदी बनवू शकतो, पायनॅपल फ्राय पण करू शकतो, खूप काही करू शकतो. बट मला काहीतरी तुफानी हवं होतं जे मी आजपर्यंत ट्राय नाही केलंय. तसं तर मी भरपूर चीज केक ट्राय केले वेगवेगळ्या फ्लेवर्सचे, पण पायनॅपल चीज केक मी एकदाही ट्राय केलेला नाहीये. म्हणून मी विचार केला आज आपण पायनॅपल चीज केकच बनवायचा. त्यातल्या त्यात मी बाहेरचे चीज केक्स खाल्लेत, मी घरी एकदाही ट्राय नाही केले, म्हणून हा व्हिडिओ फुल ऑन रिस्क असणार आहे. सो आज मी फर्स्ट टाइम पायनॅपल चीज केक ट्राय करणार आहे आणि तुम्ही पण एंड पर्यंत बघत राहा की मी काय गोंधळ घालते आणि कसं कसं काय काय करते. सो लेट्स स्टार्ट. सो सगळ्यात पहिलं टास्क आहे की याचं हे कव्हर काढायचं आहे, जे की मला येत नाही. बट आज मी ट्राय करणार आहे की हे कसं काढायचं. खरं तर मी असं ऐकलंय की खूप हार्ड आहे, पण लेट्स सी कसं निघतंय कसं नाही. त्यासाठी सगळ्यात पहिले चॉपिंग बोर्ड मी घेतला आहे, नाईफ. आणि एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं ह्याला सगळ्यात पहिले येतं जे आहे वरचं ते असं काढायचं आहे. ओ माय गॉड राईट छान येतं त्याचं काही झाडून गेलं होतं बघूया. सगळ्यात पहिले मी ट्राय करून बघते की कव्हर निघतंय की नाही. असं बघू शकता एवढं काही प्रॉपरली कट नाही झालंय हे, बट ठीक आहे. म्हणजे आता केलंय. ओके, तर राडा साफ करून झालाय. आता याला मी स्लायसेसमध्ये कट करून घेते. मला असं वाटतंय की एवढं बरोबर होईल थोडंसं. तर हे आता नेक्स्ट स्टेप करण्यासाठी मी जिओमार्टनं मधनं 2 गोष्टी मागवल्या आहेत आणि त्या आहेत एक तर आपलं बटर आणि अमूल फ्रेश क्रीम. तर बाकीचं स्टफिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले मला लागेल काहीतरी त्यासाठी मोल्ड किंवा टिफिन. आता एस्थेटिक माझ्याकडे तर काही नाही आहे, बट चीज केक बनवायचं आहे म्हणजे काचेचं काहीतरी पाहिजे. म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी, लेयर्स दाखवण्यासाठी मी हा ग्लास घेते आहे आणि मेन मी यामध्ये करणार आहे. सो सगळ्यात पहिले मला लागेल बेस, आणि बेससाठी मी यामध्ये तयार केला आहे बिस्किट क्रम्स. मी तयार केलेले आहे, यू कॅन सी लाईक दिस, जे आपल्याला बेसला लागेल. आणि त्या अगोदर त्याला मस्त मिक्स करण्यासाठी मला बटर मेल्ट करावं लागेल. आणि बटर मेल्ट करण्यासाठी आता मग याच्यावर करून घेते. सगळ्यात पहिले मला हे यामध्ये काढून घ्यावं लागेल स्टफिंग. एवढं लेयर मला ठीक वाटतंय. बटर पण मेल्ट करून घेते. त्याला या बॉक्समध्ये पण काढून घेते. बटर घालावं लागेल म्हणजे त्याचं बेस जे आहे ना ते खूप स्मूथ आणि मस्त बनतं एकदम. विचार केला की व्हिप्ड क्रीम साठी अगोदर मी फ्रेश क्रीम व्हिप करून घेते. तर व्हिप क्रीम बनवण्या अगोदर मी पायनॅपल पल्प बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, त्यावरती लेयर बनवण्यासाठी. आणि आता याला थोडंसं थिक करण्यासाठी मी गॅसवरती शुगर टाकून त्याला मस्त थिक करून घेते. ओके, तर याला आता मी गॅसवरती ठेवलंय. थोड्या वेळ त्याला गॅसवरती फ्राय होऊ देते, म्हणजे होऊ देते जे काय असेल थिक होण्यासाठी. तोपर्यंत आता व्हिप्ड क्रीम बनवून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिले लागणार आहे अमूल फ्रेश क्रीम, आणि माझ्याकडे एक ब्लेंडर सुद्धा आहे. मी विचार केला त्यानेच करूया.
फ्रेश क्रीमला थिक करण्यासाठी मी हे पातेलं घेणार आहे. अस्थेटिक बाउल वगैरे माझ्याकडे तर नाहीये, सो डोंट एक्सपेक्ट एनिथिंग लाईक दॅट. आधीच ठीक आहे. शेप जसा ट्राय किया वैसा कुछ हुआ नहीं है. ठीक आहे, आता मी याला फिट करून घेते. अशा प्रकारे सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी झालेले आहेत. आता त्याला फक्त लेयरिंग करायची आहे चीज केक बनवण्यासाठी. सगळ्यात बेसला मी बिस्किट क्रम्स टाकलेले आहेत. सेकंडला मी व्हिप्ड क्रीम टाकली आहे, जी काही एवढी काही थिक नाही झाली आहे. देन थर्डला मी पायनॅपलचे काही कट स्लाइसेस करून टाकले आणि एंडला पल्प टाकलं आहे. पण ते पूर्ण त्यामध्ये डिप झालं आहे. प्रॉपर 3 लेयर झाले नाही आहेत. बट ठीक आहे, जसं झालं आहे तसं. आता बघूया नेक्स्ट 6 तासानंतर की कशी टेस्ट लागतीये. ओके, तर गाईज काल काय झालं, मी जसं ते चीज केक फ्रीझरमध्ये ठेवलं. 6 तासानंतर मला ते चेक करायचं होतं, बट मी काल पूर्णपणे विसरून गेले. म्हणून आज मी तुम्हाला दाखवते की एक्झॅक्टली काय तयार झालेलं आहे आपण जे बनवलं होतं त्याचं. तर मी काल जो काही गोंधळ राडा मी घातलेला आहे त्याचं रिझल्ट अक्षरशः आपल्या समोर आहे. आता माहिती तर नाही आहे टेस्ट कसं आहे, बट मला दिसायला छान दिसतंय. हां, त्याच्या पूर्ण टॉपला एकदम ते पल्प नाही राहिलं, कारण की ते त्यामध्ये डिप झालं. कारण की व्हिप्ड क्रीम पूर्णपणे व्हिप नव्हती झाली, ती थोडीशी लिक्विडी होती. बघूयात नेक्स्ट टाईम अजून सॉलिड म्हणजे त्याला करेल मी थोडंसं, किंवा डायरेक्ट व्हिप्ड क्रीम आणेल. बट मला याचं टेक्स्चर आणि हे तर खूप छान वाटतंय. तुम्ही बघू शकता हे लेयर्स किती छान दिसताय. त्यावरती मी फक्त दाखवण्यासाठी आता सजवलंय. लेट्स सी कसं लागतंय, आणि डेफिनेटली तुम्ही पण ट्राय करून बघा, टेस्टीच लागेल. म्हणजे दिसायला तर सगळं चांगलं दिसतंय, बट आय डोंट हॅव एनी होप्स की हे कसं लागतंय. लेट्स सी. ओ माय गॉड. हे तर पूर्ण फ्रीज झालंय. म्हणजे मला वाटलं ठीक आहे सॉफ्ट असेल, बट दगडासारखं फ्रीज झालंय सिरियसली. हां, दुसरा. ओके, तुम्हाला लेयर दाखवते. इतकं कडक झालंय ना हे. तुम्हाला दिसत असेल हे फक्त वरची लेयर निघून आली आहे. खालचं जे बिस्किटचं आपण केलं होतं ते तसंच आहे. बट ठीक आहे, मी याला टेस्ट करून बघते. Guys, don't try if you don't know full recipe. माझ्याकडनं हा गोंधळ होईल मला एक्सपेक्टेडच होता, but let's see. ओके, खूप मस्त याला अरोमा येतोय. टेस्ट पण खूप मस्त झाली आहे. पायनॅपलचं प्रॉपर टेस्ट लागतंय. थोडंसं क्रीमी सुद्धा आहे. स्वीट पण ठीक झालंय. म्हणजे स्वीटला मी देते 8 आउट ऑफ 10. बाकी टेस्टला आय गेस मी 7 दिलं पाहिजे, कारण की हे लागतंय. म्हणजे वाटतंय की चीज केक आहे, बस थोडंसं कडक झालंय. त्याला थोडंसं सॉफ्ट असायला पाहिजे होते, बट टेस्ट इज रिअली गुड. एक्सपेक्टेड नव्हतं, बट खरंच मस्त झाला. बट स्टील आय डोंट नो हा चीज केकच राहिलाय की दुसरं काही झालंय. बट ठीक आहे, जे झालंय ते मस्त झालंय. आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल तर डेफिनेटली लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा की व्लॉग कसा वाटलाय, आणि अजून मी काय काय व्हिडिओज आणू हे सुद्धा सांगा. ओ माय गॉड, माझ्याकडनं काय झालंय. लिटरली जेठालालच्या लाईफमध्ये आणि माझ्या लाईफमध्ये काहीच फरक नाही. एक प्रॉब्लेम झाला की दुसरा प्रॉब्लेम डेफिनेटली समोर असतोच. आता कॅमेरा बंद केला होता म्हणून दिसलं नाही, बट खाता खाता तुम्ही बघू शकता हा पूर्ण स्पून वाकडा झालाय. आता मला नक्की ओरडा बसणार आहे मम्मीकडनं. आणि ओ माय गॉड, आता मी काय करू, ते तुटून जर गेला तर. डोंट ट्राय दिस, और इफ यू आर ट्राईंग दिस, ट्राय ॲट युअर ओन रिस्क गाईज. तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मज्जा आली की नाही. ठीक आहे, बाय बाय.